हॅलो अँड वेलकम. आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आहे अमित भानुशाली, म्हणजे तुमचा आवडता अर्जुन सुभेदार. काय करतोय मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याची गरज असते का? अरे अर्जुन सुभेदारचं स्थान प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. आई हे काय झालं? अर्जुन सुभेदारचं स्थान प्रत्येकाच्या मनातून डायरेक्ट किचन मध्ये कसं काय आलं? असं वाटतं झालंय मोठा दंगा. अर्जुनने घेतल्या त्याच्या बायकोशी पंगा. आता कोर्ट कचेरी सोडून दिवसभर घरात रांधावाडा उष्टी काढा. अरे वा वा, काय शायरी झाली. वा वा, मस्त मस्त मस्त. माझ्या उखाण्यापेक्षा तरी 100% चांगली येते नाही. चला मग वाट कसली बघते, पटकन कमेंटमध्ये मला सांगा की माझी ही शायरी तुम्हाला कशी वाटली. चला आता आपण वळूया या व्हिडिओकडे, जिथे अर्जुन सुभेदार पोहे बनवणार आहेत. आयुष्यात कधी किचनमध्ये न गेलेला माणूस जेव्हा पोहे करतो ना, तेव्हा काही सांगता येत नाही की पोहे होणार आहेत की पोह्यांची खिचडी होणार आहे. तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट, मी माझ्या घरात जेव्हा कामं करतो तेव्हा कामं वाढवून ठेवतो. काम कमी कधीच होत नाही आणि मग बायको आणि आई दोघांचाही ओरडा खातो. तसंच इथे अर्जुन सुभेदार सोबतही होणार असं मला वाटतं. तुम्हाला याचंच वाटत असेल नाही? म्हणजे ज्या हिशोबाने हा पोहे बनवतो त्या हिशोबाने तर 100% अर्जुन सुभेदारला लई फटके पडणार आहेत. काय म्हणतो? बघा, इथून सुरुवात आहे. गॅस ऑन करता येत नाही, स्वयंपाक काय होणार याच्याकडनं देव जाणे. आणि हे बहुतेक आमच्या इकडच्या जे सेटिंगवाले आहे त्यांनाही कळलं, म्हणून ते चिरलेले कांदे आणि चिरलेले टोमॅटो मला आणून दिले की भाई काही झालं तरी थोडंफार तरी चांगलं होईल, आम्ही तरी खाऊ. हो, पण आज तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो. अर्जुन सुभेदारला जेवण करता येत नसलं तरी अमित भानुशालीला उत्तम स्वयंपाक करता येतं. ऍक्च्युली माझ्या आईने मला शिकवलंय. लहानपणापासूनच मी घरी सगळं बनवायचो. असं कंपल्सरी नाही की तुम्ही माझी परीक्षा घ्याल, हो, पण काहीतरी स्वयंपाक करण्याचे व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार, जिथे मे बी फ्राईड राईस, मे बी शेजवान राईस, असं काहीतरी नक्की बनवणार तुमच्यासाठी. आणि तसंही एक शेफ तर इथे आमच्या शोमध्ये, आमच्या सेटवरती असतो नेहमी, म्हणजेच कोण? अस्मिता, जिचे बरेच व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरती बघत असतात आणि लाईक सुद्धा करतात. स्वयंपाक करण्याचे सिंपल तरीके, म्हणजे शॉर्टमध्ये पटापट आपण काय बनवू शकतो त्याचे व्हिडिओज असतात आणि उत्तम असतात. जर तुम्ही पाहिले नसतील तर आत्ताच जाऊन त्याचं चॅनल बघा आणि सबस्क्राईब पण करा. आणि माझंही चॅनल सबस्क्राईब करा, मी पण काहीतरी दाखवेन तुम्हाला बनवून. आणि कसं झालंय ते सुद्धा इथे लोकांना मी देईन आणि त्यांचे अभिप्राय सुद्धा घेईन. अरे बापरे, अभिप्राय! अर्जुन सायली झाल्यापासून एक गोष्ट खूप चांगली झाली आहे, म्हणजे अर्जुन चांगले मराठी शब्द वापरतोय. हे मलाही माहित नव्हतं ऍक्च्युली. हो, असं म्हणतात ना, मुलगी शिकली प्रगती झाली, तसंच मुलगा शिकला प्रगता झाला. नाही, प्रगता काय नाही. अर्जुन शिकला आणि घरच्यांना खायला वेळेवरती मिळाला नाही. अर्जुन मिळालं, घरच्यांना वेळेवर जेवायला मिळालं. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब सुद्धा केलं असेल. चला आता मी जातो आणि घर आवरतो, नंतर बायको संध्याकाळी ऑफिसवरनं येईल आणि माझी क्लास घेणार. त्याआधी स्वयंपाक पण करायचा आहे, घर पण आवरायचं आहे, नाश्ता सुद्धा बनवायचा आहे, दूधवाला आलाय, पेपरवाला आलाय, सगळ्यांना सांभाळायचं. तेव्हा काय करू मी?